नमस्कार. प्रथम पैलवान नारायण आबा पाटील यांना आमदारपदी निवड झाल्याबद्दल, प्रचंड बहुमताने निवडून आले त्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आबा, प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. थँक्यू. आपण कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आहात, ऑल इंडिया चॅम्पियन आहात, परंतु राजकारणामध्ये डबल महाराष्ट्र केसरी ठरला. काय सांगाल प्रेक्षकांसाठी? आता मी कुस्ती क्षेत्रातही होतो आणि आता समाजकारणात आणि राजकारणात सुद्धा आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये 1979 ते 90-91 पर्यंत मी कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्तीचा सराव केला. अनेक वेगवेगळ्या पदावरती म्हणतोय, वेगळ्या वेगळ्या गटामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेचे सामने असतील किंवा इतर शालेय सामने असतील किंवा ज्युनियर नॅशनल असेल, अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग मी घेतलेला आहे. आणि मला वाटते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सामन्यामध्ये 2 वेळा मी 74ला पाहिला आहे. परत 1 वेळा 82ला आहे. म्हणजे 3 वेळा एकूण मी पहिला आलेलो आहे महाराष्ट्राला. आणि नॅशनलला 1986ला पुणे येथे ज्युनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा झाल्या होत्या ऑल इंडियाच्या. त्या ठिकाणी गिरकोरोमनमध्ये माझं सुवर्ण पदक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक वेगळ्या वेगळ्या भागामध्ये कुस्त्याला जाणं येणं, काही कुस्त्या नेमून झाल्या, काही फडावरती झाल्या. आणि असे माझे कुस्ती क्षेत्रातले दिवस गेल्यानंतर मी तालमीतून घरी राहिल्यानंतर मग राजकीय जीवनात माझी सुरुवात झाली. आबा, सांगायचं झालं तर आज राजकारणात बघतोय बरेचसे आपले पहलवान आहेत, 10-12 पहलवान आमदार झाल्यात. होय. पण एक तुमच्याकडं आशेनं कुस्ती क्षेत्रातले लोक बघतात, प्रेक्षक वर्ग बघतात की ठीक आहे बाबा, अनेक समस्या पहलवानांच्या आहेत, वस्तादाच्या माध्यमातून आपले ते प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील. तर त्या संदर्भात आपलं विजन काय असणार आहे कुस्तीगिरांसाठी? तसं पाहिलं तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद असेल किंवा अनेक वेगवेगळे, आता 2 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हे तर भरताना आपण 2-3 वर्षापासून पाहतोय. आणि शिवाय चांगली बक्षीस महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्र केसरी पदासाठी ठेवली पाहिजेत, असं या ठिकाणी मला मुद्दामून वाटतं. कारण पैलवान हा काही एका वर्षात आणि 2 वर्षात होत नाही. जवळजवळ 10, 12, 15 वर्ष ज्या वेळेस तो पैलवानगी करेल, रात्रंदिवस कष्ट करेल काय, आणि मग अशी पैलवान जे पुढे येतात ते गोरगरिबाच्या घरचेच पैलवान पुढे येतात. कारण गोरगरिबाच्या पोराला जाणीव असते, ते कष्टाळू असतात, त्याच्यामुळं ते महाराष्ट्र केसरीपर्यंत किंवा हिंद केसरीपर्यंत जाऊ शकतात. त्याची कारणच आहेत की मोठ्या घरातला पैलवान क्वचित झालेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु सर्वसामान्य कुटुंबातलीच पैलवान पोरं पुढं आलेली किंवा येताना आपण पाहतोय. वस्ताद, तुमचे कुस्तीबद्दल किस्से बरेचसे ऐकण्यात आलेले आहेत की कुस्तीमध्ये आता बरेचसे पहलवान मंडळी जे आमदार झाल्या ते काही दिवस तालमीत गेलेले आहेत किंवा बऱ्यापैकी पहलवान, पण आपल्याबद्दल जर सांगायचं तर जेवढे 1 नंबरच्या जोडीतील पहलवान आहेत त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्यात. म्हणजे कुस्तीमध्ये सुद्धा आपण टॉपचे आहात. मला असे तुमच्याबद्दल माहिती मिळाली, तुम्ही 3 वेळेस महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक दिला, म्हणजे ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन आहात. ते अधिवेशन कुठं झालं आणि सुवर्ण पदकच आहेत का तिन्ही पण? ही 3ही सुवर्ण पदक आहेत. पहिल्यांदा मी खेळलो पिंपरी चिंचवडला, त्याच्यानंतर नागपूरला, आणि नागपूर झाल्यानंतर सोलापूरला, अशा 3 ठिकाणी मला सुवर्ण पदक आहे. 2 वेळा 74 किलोला आणि 1 वेळ 82 किलोला. आणि राष्ट्रीय सुवर्ण पदक जे मला मिळालं ते राष्ट्रीय ज्युनियर गिरकोरोमन स्पर्धा होत्या, फ्रीस्टाईल आणि गिरकोरोमन. मी गिरकोरोमनला खेळलो होतो आणि गिरकोरोमनला त्या ठिकाणी माझा पहिला नंबर आला. म्हणजे मी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता बी आहे. आणि शालेय कुस्ती स्पर्धेतून 1 वेळा तिसरा बसलेलो आहे मी त्रिवेंद्रमला आणि कन्याकुमारी.
ही कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुस्ती क्षेत्रात एवढं मोठं पहलवान होणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण की महाराष्ट्र चॅम्पियन सुद्धा होता पहलवानाला नाकी नव्हती. कारण खूप कष्ट मेहनत असते, त्यात 5-6 कुस्त्या तरी करावं लागतात. आपल्या महाराष्ट्र चॅम्पियन ज्यावेळेस झाला, सगळ्यात प्रेक्षणीय चांगले कुस्ती कोणासोबत झाली, म्हणजे तुमच्या वेळेस बॅच मध्ये टॉपचे पहलवान? नाही, बऱ्यापैकी सगळे पैलवान चांगले होते. तसे मग आमच्या जोडीत ते काय म्हणजे आमच्या बरोबर काही टिकले नाही, पण होते बरे बघून असे पैलवान पोरं. आपण तुम्ही कधी ओपन मधनं खेळलात काय महाराष्ट्र केसरीला? महाराष्ट्र केसरीला वगैरे मी खेळलो नाही. वजन कमी होतं? नाही, वजनाचं नाही, म्हणजे महाराष्ट्र केसरी व्हावं असं कधी मला वाटलं नाही, त्यामुळे मी खेळलो नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र केसरी झालो नाही. जर मी खेळलो असतो तर महाराष्ट्र केसरी निश्चित झालो असतो. आता आपली जेऊरला खूप चांगली तालीम आहे, बरेचसे पहलवान आहेत, आणि एक आशेचं किरण म्हणून पहलवान जयदीप पाटील यांच्याकडे बघितलं जातंय. गेले मागच्या वर्षी मी शाहू केसरी स्पर्धा होती कोल्हापूरला, त्यात 3-4 कुस्त्या त्यांच्या बघितल्या मी. खूप चांगलं पहलवान आहे, मैदानी पण आणि स्पर्धेत पण. तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवताय? आमच्या घराण्यात पूर्वीपासूनच पहलवानकीचा शौक आहे. आमचे वडील कर्मवीर बापू पाटील हे कुस्ती शौकीन होते, ते पैलवान नव्हते, परंतु कुस्ती हा खेळ त्यांच्या आवडीचा होता. आणि त्याच्यामुळेच आम्हाला आमच्या वडिलांनी कर्मवीर बापू पाटलांनी आमच्या थोरले बंधू श्रीराम गोविंद पाटील यांना पाठवलं होतं प्रथम तालमीत कोल्हापूरला गंगावेश तालमीमध्ये. आणि नंतर मी 79ला मलाही पाठवलं. तिथून पुढे आमच्या कुस्ती क्षेत्राला सुरुवात झाली. आमच्या घरात कोणी पहिलं पूर्वी असं काय पैलवान मोठं कोण, वडील आजोबा तुमच्या असं कोण नव्हते. तुमच्यापासून सुरुवात? माझ्यापासून सुरुवात झाली. आणि परत मग आमचे बंधू होते, थोरले बंधू होते, धाकटे बंधू होते. परंतु त्याच्यानंतर आमच्या चुलत भावाचा मुलगा आता सध्या पाठीमागे ते सभापती होते, आणि कुस्ती क्षेत्रात ते राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आहेत. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेते अतुल भाऊ पाटील म्हणून आहेत. आणि आता ते राजकीय जीवनामध्ये चांगले बऱ्यापैकी सभापती उपसभापती अशा पदावरती त्यांनी काम केलेले अजून करतात. भविष्य काळात त्यांना चांगला सोर्स आहे. नक्कीच. वस्ताद, तुमच्याबद्दल मला एक जुने कोल्हापुरातील लोक सांगतात किंवा आताचे काय म्हणतात की तुमच्याबद्दल बोलतात की आबांचा दरारा एवढा होता, कुस्ती तर चांगली होतीच, परंतु दरारा एवढा होता की कोल्हापूर बंद करणं कोणाच्या ह्याच्यात नाही तिथं. परंतु तुम्ही गंगावेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भाग आहे एक दिवस बंद ठेवला होता. नेमकं काय कारण होतं? गल्लीतल्या आणि तालमीतल्या मुलांचे थोडे बाचाबाची जाते, वादविवाद झाल्यामुळे ते थोडं झालतंय. असं काय एवढं मोठा पण आजही चर्चा केली जाते आणि तुमची तेवढंच मान सन्मान केला जातो आजही. जुने लोक हो, मी जिथं जाईल तिथं मी सन्मानाने राहणारा आणि कुठली चुका न करणारा मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आपुलकी वजाच राहिलेला आहे सर्वसामान्य जनतेचा किंवा आमच्या तिथल्या तालमीतल्या ह्यांचा. आणि शिवाय आमचे गुरु सन्माननीय हिंद केसरी दीनानाथांना वस्ताद होते त्यावेळेस, तुम्ही असते? हो. आणि त्यांचा बऱ्यापैकी माझ्यावरती त्यांच्या विचाराचा प्रभाव पडलेला आहे. आणि माझे ते तुम्हाला सांगतो अतिशय म्हणजे मी त्यांचा लाडका पैलवान होतो, दीनानाथ पैलवानांचा. आणि आजही मी त्यांच्याकडे कधी जातो येतो, भेटतो. तर त्यांचा काही संपर्क झाला का? हो, मी गेलेलो आहे त्यांच्याकडे, भेटून आलेलो आहे. आता कधी गेलो तरी मी त्यांना भेटणार आहे. त्यांनी मला फार मार्गदर्शन केलं. आणि पैलवानी क्षेत्रामध्ये जो म्हणजे गुरु आणि त्यांचं लेक्चर ज्यांनी मनापासून ऐकलं काय आणि ज्यांनी मनापासून त्यांचं लेक्चर घेतलं ते अतिशय चांगल्या प्रकारे आज समाजसेवेमध्ये असतील किंवा इतर त्यांच्या
वैयक्तिक आयुष्यामध्ये बऱ्यापैकी आमचे मित्र वगैरे पैलवान त्यांच्या मार्गदर्शनामुळं रेगरूपाला लागलेले आहेत असं मला मुद्दाम सांगायचं. वस्ताद, एक पूर्वीपासून असायचं की एखादा सिनेमा बघण्यासाठी आपण थिएटरला जातो आणि ती वेगळीच मजा असते. परंतु तुमची कुस्ती थिएटरला झाली आणि लोक तिकीट काढून तुमच्या कुस्ती बघायला आलत्या. हो. कधी झाली, कोणासोबत होती कुस्ती? माझी कुस्ती तुम्हाला सांगतो बालारपी शेख बरोबर झाली होती. म्हणजे स्वर्गीय स्वर्गीय बालारपी बरोबर झाली. आणि मला वाटतं माझी त्यांची कुस्ती जवळजवळ 57 मिनिटं अशी काहीतरी झाली होती. भरपूर वेळ झाली त्यावेळेस. म्हणजे काय म्हणतो आपण, फॉर्मला होती का त्यावेळेस ते कुस्ती? म्हणजे हा म्हणजे हो. आणि मग त्या टायमाला 57 मिनिटं कुस्ती झाल्यानंतर मला हार पत्करावी लागली होती. आणि नंतर आम्ही चांगले मित्र, परत तालीम सुटल्यानंतर किंवा तालमीत असताना सुद्धा आम्ही चांगले मित्र होतो. असं काय नाही की आमचं लय मोठं वय म्हणणं होतं किंवा काय नाही. पैलवान हा खिलाडू वृत्तीचा असतो आणि सगळ्याशी अतिशय चांगलं आणि नम्र. पैलवान एवढा नम्र मला कुठला खेळाडू दिसलेला आजपर्यंत तर नाही. खरंच आज आणि हे ऐकून होतो, परंतु आज मी प्रत्यक्षात बघितलं. ज्यावेळेस ते MSC चे अधिकारी होते, शेतकरी होते, तुम्ही प्रत्येकाला वेळ देत होतात आणि शेतकऱ्यांना प्राधान्य तुम्ही पहिल्यांदा दिलेलं आहे. हो. त्यातनं मला म्हणजे परवानगीचा गुण तुमचा अजूनही राजकारणात जरी आला तरी परवानगीचे जे गुण आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. हो, आहेत ना. कारण आम्ही सर्वसामान्य जनतेतनच पुढे आलेले लेकर आहे आणि आमच्याशी सर्वसामान्याची नाळ एवढी घट्ट जोडलेली आहे. तर अनेक लोकपती, करोडपती तुम्हाला सांगतो माझ्या पुढे उभा होते आताच्या झालेल्या विधानसभेमध्ये. परंतु मला माझ्या तालुक्यातल्या जनतेने माझ्याकडनं रुपयाची अपेक्षा न करता मला निवडून दिलेलं आहे. वस्ताद, आता तुम्ही हे विषय काढले की प्रचाराच्या दरम्यान आता आपण बघतोय 288 जेवढे मतदारसंघ आहेत, सर्रास उमेदवाराला नाकी नवाला. कारण काय, पैसा खर्च करावा लागला, तुफान खर्च करावा लागला, 100 कोटी खर्च उमेदवाराला. कारण लोकांना आणि मानसिकता बी अशी झाली की पैसे दिल्याशिवाय. परंतु इथला अपवाद तुमचा मतदारसंघ असा आहे, तुम्हाला ती गोष्ट करावं लागली नाही. कारण की तुम्ही 5 वर्ष जनतेचे काम केलं. जनतेचं नाही आयुष्य घालवलंय. 5 वर्ष कुठले घेऊन सोपं नव्हतं एवढं. माझी कुस्तीमध्ये जे 10-12 वर्ष गेली काय, नंतर मी मला वाटतंय 20-22व्या वर्षी तर घरी राहिलो. तिथून पुढं हे माझं जीवर, हे माझं प्रॉपर गावही नाही. माझं गाव इथून 3 किलोमीटर लगे गाव आहे. मागच्या वर्षी मैदानाला आलतो आणि त्या गावाऐवजी मला ह्या जीवरकरांनीच पहिल्यांदा या गावचं जीवरचं सरपंच केलं. आणि तिथून पुढे माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. म्हणजे राजकीय सुरुवात ही माझी जीवरमधून झाली, म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामधून झालेली नाही. वसत, आता राजकारणात तुम्ही कसा आलात? कारण आपलं पिंड हे पैलवानकी. हो. कसा आलात, कधी सुरुवात झाली राजकारण? माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली 92-93 ला. मी 92-93 ला इथं जीवरचा सरपंच मला या गावातल्या लोकांनी केलं. आणि नंतर या तालुक्याचे माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी मला मार्केट कमिटीला उभा केलं 93 साली. आणि मी ग्रामपंचायत मतदारसंघामधून निवडून आलो. त्यांनी मला तालुक्याचा मार्केट कमिटीचा उपसभापती केलं. त्याच्यानंतर मी पंचायत समितीला उभा राहिलो, जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला 2 वेळा उभा राहिलो, पंचायत समितीला 1 वर्ष उभा राहिलो. त्या ठिकाणी निवडून आलो, सभापती झालो. मी अनेक वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची मला संधी मिळालेली. त्याच्यामुळे माझा ग्रामीण भागाशी अतिशय कार्यकर्त्याशी संबंध आला आणि हे संबंध अतिशय दृष्ट असे होत गेले. आणि त्याच्यामुळे तालुका माझ्या पाठीमागे उभा राहिला. आणि माझं राजकारण हे
माझं काय मोठा कुठला उद्योग आहे किंवा असं काय, आमची वडिलांची शेती आहे आम्हाला भरपूर, त्याच्यावरती आमच्या कुटुंबाचा सर्व एकत्र कुटुंब आहे, त्याच्यावरती आमचं तिथं उदरनिर्वाह चालतो. प्रसाद, पहलवानकीचा आपण जे काही तपश्चर्या करतो, गेले 10-15 वर्ष तालमीत असतो, त्याचा त्याग असतोय, परंतु पहलवानकीला एक समाजाचं एक म्हणणं असते की पूर्वीपार आहे की पहलवान हा गुडघ्या, पण आज तसं बघितलं तर 10 ते 12 आमदार पहलवान झाले. पहलवानाबद्दल हा जो खुलसट लोक खुलसटपणा करतायत किंवा पहलवानाला नावं ठेवतायत, परंतु पहलवाना एवढा हुशार आणि चाणक्य दुसरा खेळाडू मला पाहायला मिळालेला नाही. काय कारण काही सेकंदामध्ये तो डाव पुढच्या प्रतिस्पर्ध्याला लावतो आणि त्याला क्षणाचाही विलंब न करता चितपट करतो. तर क्षणाला प्रतिडाव करण्याची क्षमता फक्त पैलवानामध्ये आहे आणि पैलवान सगळ्या खेळाडूमध्ये मला आवडणारा व्यक्ती आहे. मी पैलवान असलो म्हणून ती पैलवानकी आवडते अशातला भाग नाही. तर पैलवानकी एवढं कष्टही नाही, खर्च नाही, काय खाणं पिणं नाही, आणि हे जर सगळ्या गोष्टी असतील आणि पैलवानांनी जर चांगले कष्ट केलं तर निश्चित पैलवान चांगले पोरं पैलवान भरपूर मोठे पैलवान झालेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. श्रीपद खंचनाळे असतील, आंदळकर असतील, आमचे गुरुवर्य सन्माननीय हिंदकेसरी दीनानाथ सिंह असतील, हरिश्चंद्र बिराजदार असतील, गणपत अण्णा खेडकर असतील, युवराज पाटील असतील, असे अनेक मल्ल की ज्यांच्या पुढं 5-5 मिनिटं सुद्धा बाहेरचे पैलवान कुठले आले तरी ते टिकत नव्हते. मारुती माने आणि सादिक पैलवानची कुस्ती अनेक तास कुस्ती चालू होती. त्याचबरोबर सांगलीचे हिंदकेसरी मारुती माने, असे अनेक मोठे पैलवान या महाराष्ट्राने भारताने आपल्याला दिलेले आहेत. सतपाल सारखे पैलवान अतिशय मोठे होऊन गेलेले आहेत. आता मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये सिकंदर शेख हा एक चांगला पैलवान आपल्या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला आहे आणि त्याने अतिशय आपल्या महाराष्ट्राचं नाव या भारतामध्ये कानाकोपऱ्यात नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा पैलवानाला आपण शुभेच्छा देणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण तुमच्या वेळेस कुस्त्या बऱ्याचशा चांगल्या व्हायच्या, आताही आहेत, परंतु थोडं पूर्वीची कुस्ती ना आताची कुस्ती थोडं फरक वाटते का? कारण तुम्ही नुसतं पहलवान नाही तर तुम्ही स्वतः मैदान घेताय तुमचं आणि मैदानात पण जाताय तुम्ही कुस्त्या बघायला. आता काय होतंय माहिती कसं आहे, पूर्वीची जी काही तुम्हाला सांगतो ईर्ष्या होती ती आज ती पाहायला मिळत नाही. आज पैलवान आज प्रोफेशनल झालेले आहेत. बरोबर. आणि मग प्रोफेशनल होणं बी काळानुरूप होणं गरजेचं होतं. आमच्या काळामध्ये कुस्त्याला एवढे पैसे नसायचे आणि त्याच्या अगोदरच्या आमच्या अगोदरच्या काळात तर कितीतरी कमी असतील काय. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की जे पूर्वीच्या पैलवानाला त्यांचं आयुष्य जाईपर्यंत तुम्हाला 70 लाख 2 लाख रुपये मिळाले नाहीत कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये, ते आज तुम्हाला सांगतो एक पैलवान 2-2, 3-3 लाख रुपये कुस्ती घेऊन आज कुस्ती करतोय. म्हणजे पैलवानकीला एवढं चांगले दिवस आलेले आहेत. फक्त कष्ट करणारा आणि प्रामाणिक लाल मातीशी राहणारा पैलवान जर असेल तर आज त्याला मागे वळून पाहायची गरज पडत नाही. आता गंगावेस म्हणलं तर एक पैलवानाची खानच आहे. अनेक हिरी घडतात, तिथं सुविधा नाहीत म्हणावं तशा बाकीच्या तालमीवर, पण अनेकशे लॉट्स असते. म्हणजे हे लॉट्स गेले 4 पैकी दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, असं होतं. आणि तुमच्या वेळेस कोण होते अशी टॉपची बॅच तुमची? आमच्या काळात बरेच टॉपचे पैलवान होते.
मला वाटतं नामदेव मोळे होते, हा. परत बाबुराव घाणगे होते, संभाजी आजगावकर होते, परत विष्णू भांडारे होते. असे अनेक पैलवान जे आता पैलवान पाहायला मिळत नाहीत. एका एका तालमीत जे पैलवान होते ते आज महाराष्ट्रामध्ये नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली. किती संख्या किती होती? अहो, आमच्या काळात तुम्हाला सांगतो जवळजवळ 250-300 मुलं असायची. भरपूर. हा, त्याच्यात तुम्हाला सांगतो एका जोडीत 25-25 बोर असायची. आणि त्यातून मग तुम्हाला सांगतो जे कष्ट करेल ती पुढे पुढे गेली. काय तुम्हाला सांगतो कष्ट न करणारे किंवा परिस्थिती नसणारे किंवा थोडे दिवस राहणारे अशी मुलं काही घरी गेली. आता गावात पण चांगली तालीम आहे तुमची. हो. त्या ठिकाणी मुलं चांगले आहेत. पण वस्ताद थोडी कमतरता एक भासते मला तिथं सुसज्ज अशी मॅट हॉल नाहीये, जिम नाही. पुढं आपलं आता नियोजन काय आहे का तिथं चांगलं? आता सध्या तुम्हाला सांगतो पाठीमागच्या काळामध्ये मी शासनाकडे जवळजवळ 1 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. पण पाठीमागच्या काळामध्ये मला काय ते मिळाले नाहीत. 10 लाख रुपये मिळाल्यानंतर आम्ही कठाडा वगैरे बांधून काढलेला आहे. आणि आता जी आमच्याकडे मॅट आहे स्वतःची तालमीत, पण तिथं जागा नसल्यामुळं टाकायला हॉल नसल्यामुळं आम्ही आमच्या इथं कॉलेज आहे, कॉलेजला मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये मुलांची प्रॅक्टिस वगैरे त्या ठिकाणी रोज घेतो आम्ही. आता आमदार झाला आहात तुम्ही आणि अनेक असे गावखेडे आहेत जे की करमाळा आणि सोलापूरमध्ये कुस्तीची पंढरी आहे. कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणतो तसं पलवानांची पंढरी आहे. आता कोल्हापुरात जरी पलवान असले तर निम्म्यापेक्षा वर सोलापूर जिल्ह्यातले. प्रत्येक गावाला जर समजा मागणी आली बाबा तिथं आमच्या इथे हे नाही ते नाही, असं शासकीय निधी काय असतोय का तिथं क्रीडा क्षेत्रात पलवान केला आपण काय मदत करू शकतो? शासन करतंय ना. हो, क्रीडा विभागाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बरं नुसती फक्त पैलवानकीलाच ते अर्थसहाय्य करते अशातला भाग नाही. अनेक वेगवेगळ्या स्पर्धेसाठी किंवा अनेक वेगवेगळ्या स्पर्धेसाठी जे खेळाडू निर्माण होतात त्यांच्या सुविधा पुरवण्याचं काम महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या प्रकारे करतं असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आणि कुस्तीबद्दल जर बोलायचं छोटा रावसाहेब बाप्पा मगर महाराष्ट्र केसरी त्यांच्याबरोबर तुमची कुस्ती झाली असं मला? हो, झालेली ना. कुठे होती म्हणजे तिकिटावर होती का अशी मैदानी झालेली कुस्ती? हो. काय झालं कुस्तीचं? काय बरोबरी सुटलेली माझी कुस्ती. काय एक अर्धा तास 15-20 मिनिटं असं काय असेल. त्यावेळी महाराष्ट्र केसरी झालतीत का ते व्हायचे होते? ते काय बहुतेक नाही, महाराष्ट्र केसरी नव्हतो. बालारपी शेख आणि छोटा रावसाहेब मगर हे टॉपचेच पहलवान, नामांकित पहलवान. होय. आणि कोणते पहलवान जे आहेत की खूप म्हणजे प्रसिद्ध पहलवान त्यांच्यासोबत कुस्ती झाली चांगल्या पहलवान? रावसाहेब बरोबर झाले, बालारपी शेख बरोबर झाले, परत ह्याच्या बरोबर झाले आपले महाराष्ट्र केसरी तुम्हाला शिवाजी केकान, ते आपले बीडचे. परत आपलं हे पवार म्हणून होते, दिलीप पवार. महाराष्ट्र केसरी तुम्हाला सांगतो पवार होते का ते रघुनाथ पवारांचे बंधू. हा, तेही तुम्हाला सांगतो शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्याबरोबर माझी ह्याच्यामध्ये कुस्ती झाली होती मुंबई महापौर केसरीला. काय झालं मुंबई महापौर केसरीचं त्यावेळेस? कोण झालं मुंबई महापौर केसरी? तुम्हाला सांगतो संजय पाटील होते त्या टायमाला, कराडचे. वस्ताद आता बालारपी शेखचं पट कोण काढत नव्हतं शक्यता करून, पण तुम्ही पट काढला. काय झालं तुमची कुस्तीचं ते खरंच? कुस्ती आमची तुम्हाला सांगतो 70 मिनिटं झाली. 70 मिनिटानंतर त्यांनी मला पराजित केलं. 70 मिनिटं लढणं म्हणजे तुमचा विजय म्हणा. 57. वस्ताद ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आठवणी आहेत. हे आज बघितल्यानंतर आताच्या कुस्तीने बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण त्यावेळेस कसं होतं, हे सगळ्या गोष्टी आठवत असतील तुम्हाला? आठवतात की. कसं आहे आता पूर्वी जर बघितलं तर आमच्या पेक्षा जे मोठे पैलवान होते काय आता
पूर्वीच्या जर जोडी पाहिल्या तर असं तुम्हाला सांगतो आता जोडी सुद्धा अशा बारक्या 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 होत चाललेल्या आहेत काय. आणि औषधाचं ते इंजेक्शनाचं तुम्हाला टर्मिनल वगैरे हे जे झालेलं आहे ह्याच्यावरती पूर्ण क्षमतेने शासनाने बॅन आणला पाहिजे असं या ठिकाणी एक एक असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याचं कारण काय तर अनेक पैलवान मुलं याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत काय. इंजेक्शन वगैरे घेऊन किंवा काय टर्मिनल वगैरे घेऊन किंवा पावडर कसल्या खाऊन हे उसनी ताकद कुठलीही कामाची नाही काय. जे असेल ते आपल्या स्वतःच्या कष्टावरची आपल्या खाण्यापिण्यावरची जी शक्ती ताकद आपल्यामध्ये कायमस्वरूपी राहील. तसं तुम्हाला सांगतो तात्पुरते इंजेक्शन वगैरे घेऊन ते तुम्हाला सांगतो तेवढ्या पुरते ते ताव देत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हॅबिट होती सवय लागते. आणि मग कुस्तीला जायचं म्हणलं तर जर काय ते इंजेक्शन वगैरे नाही घेतलं तरी त्यांची त्या ठिकाणी हातपाय थरथर कापायला सुरुवात होती. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दाम म्हणून सांगावंसं वाटतं. वस्ताद दादा, राजकारणाचं जर बोलायचं झालं तर तुम्ही सुरुवातीला पण आमदार होता 2014 ते 2019 ना. हो. त्यावेळेस कोणत्या पक्षातनं निवडणूक लढवली आपण? मी सेनेकडनं निवडणूक लढवली होती. बरं, त्यावेळेस मताधिक्य मिळालं आपल्याला? मला मिळालं होतं 257 मताधिक्य फक्त. हो, जे लकी म्हणायचं 257 मतांनी मी निवडून आलो. त्यावेळेस विरोधी पक्षाचं कोण होतं समोर जाऊन? विरोधी पक्षाचे तुम्हाला सांगतो मला वाटतं बागल होते, संजय शिंदे होते. आता यावेळेस तुतारी चिन्हावर म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाकडनं लढला आणि मताधिक्य यावर्षी किती मिळालं आपल्याला? मला जवळजवळ 17,000 पुढे मिळाले. यात प्राधान्य जर सांगायचं झालं तर आपले दुसरे पैलवान डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील, हो, ह्यांचं पण आपल्याला सहकार्य असते, तुमच्या सोबत असतातच. होय. हा, तर त्यांच्या कुस्त्या कशा व्हायच्या? आपल्या तालमीतच असायचे का ते गंगावेश? ते शाहपुरीला होते. शाहपुरीला होते. शाहपुरीवरनं ते मामाकडे आले बिराददार पैलवानकड आणि बिराददार पैलवानाकडे आल्यानंतर ते अनेक वेगळ्या स्पर्धेमध्ये खेळले. ते शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी आहेत आणि अतिशय चांगला पैलवान आणि कष्टाळू पैलवान म्हणून अतुल पाटील हा अतिशय जिद्दी पैलवान माझ्या नजरेतला आहे. दुसरे गाव सांगायचं गेलं तर पैलवान विजय गुटाळ. आता बऱ्याच लोकांना वाटत होतं की ते तुमच्याच भावाचा मुलगा आहे किंवा नात्यातलंच आहे. हो. लोकांना काही ना माहितच नाही की ते वेगळे, म्हणजे तुम्ही एवढं मुलासारखं त्यांना जपला. पैलवानांनी पण सांगितलं मला की जो वडिलांनंतर जे वडिलांचे छायाचित्र तुम्ही त्यांना मुलासारखं जपला. हो. आमचे थोरले बंधू श्रीराम पाटील आणि त्याचे वडील हे अतिशय तुम्हाला सांगतो घनिष्ठ मित्र आणि जीवाभावाचे सगळे आम्ही सहकारी. आणि मग काही त्या अतुल म्हणजे आपला अतुल म्हणतोय विजय गुटाळाच्या वडिलाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर विजय गुटाळ हा लहान होता, त्याला थोडं नीट कळत सुद्धा नसेल असं मला वाटतंय. आणि मग तिथून पुढं तालमीत त्याला घालण्याचं काम केलं, त्याला सहकार्य करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. आणि अतिशय चांगला असा पैलवान बाबू गुटाळ ही झाला होता. आणि आजही चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतो तालमीत असतो. एकटाच जवळजवळ 30-50 एकर जमीन आहे त्याला, अतिशय चांगलं आहे त्याचं. आणि दररोज तालमीमध्ये येऊन अतुल असेल बाबू असेल गुटाळ तर ते प्रॅक्टिस वगैरे घेतात सगळ्या मुलांची. आणि आमचे माझे गुरु ज्यांनी मला कुस्ती शिकवली ते मनोहर मिंट वस्ताद,
तर तेही आता या ठिकाणी तालमीमध्ये मार्गदर्शन करतात. या ठिकाणी वसात आता तुमचे चिरंजीव विद्यमान सरपंच पण आहेत आणि हो. तो पण चांगले पलवान. होय. नाही ते पहिलवान तुम्हाला सांगतो व्हायच्या अगोदरच त्याचा ऍक्सिडेंट झाला. पहिलवान झाला असता चांगला, काय कष्टाचा होता, परंतु त्याचा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या कमरेला मार लागला आणि मग मार लागल्यानंतर मग आम्ही जरा थोडं दुर्लक्ष केलं, नको म्हणून पहिलवानची. आणि म्हणून मग आता तो घरी राहिल्यानंतर आपलं इथं सरपंच, जीवरचा सरपंच तो झालेला आहे, आता विद्यमान सरपंच आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासारखे. मी काय वस्तादांचा जास्त वेळ घेणार नाही. वस्ताद आता प्रत्येक पलवान आपापल्या पद्धतीने मेहनत करतोय, परंतु आता काही असे पलवान आहेत की आज कुस्ती मैदान असलं की मेहनत जास्त करत नाही. तुमच्या वेळेस काय असायचं? तुम्ही मैदानाला जाता मेहनत आता आमच्या काळामध्ये कसं होतं माहितीये का, आमच्या काळामध्ये ईर्ष्या आणि स्पर्धा जास्त होती काय, पण आता ती ईर्ष्या आणि स्पर्धा पैलवानात दिसत नाही. त्याच्यामुळं पैलवानकी अशी ज्या पद्धतीने वाढली पाहिजे त्या पद्धतीने वाढताना दिसत नाही. आम्ही ज्या टायमाला आम्हाला त्या टायमाला तसं तर बघितलं तर आमच्या परिस्थित्या बी नव्हत्या की एवढं तालमीत राहिलं पाहिजे, एवढं खाल्लं पाहिजे. त्या काळामध्ये आम्ही हाय्या खोराकावरती, हाय्या कष्टावरती पैलवान झालेली मुले आम्ही. नक्कीच वस्ताद, आणि बरंचसं काही गोष्टी सांगितल्या. शेवटचा एक मुद्दा वस्ताद तुमच्याकडे अपेक्षित आहे की आपण कुस्ती क्षेत्राशी, क्रीडा क्षेत्राशी आहात आणि त्याची अंमलबजावणी कुस्तीसाठी कशा पद्धतीने होईल? नाही तसं पाहिलं तर बघा, शासनाचं असं पैलवानासाठी काय म्हणजे असं चांगलं धोरण आहे असा मुळीच विषय नाही काय. तर भविष्य काळामध्ये आम्ही सभागृहात गेल्यानंतर पैलवानकीसाठी एक ठोस कार्यक्रम सन्माननीय आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढे आम्ही आमची मागणी मांडणारे. आमचे पैलवानांचं शिष्टमंडळ आम्ही घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे. मग सन्माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आणि शिवाय जे काय पैलवान शौकीन आहेत अशी माणसं घेऊन आम्ही त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी पैलवानासाठी ज्या काही मागण्या मांडायच्या आहेत त्या निश्चित मांडणार आहोत आम्ही. आणि आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब बी क्रीडा क्षेत्रावरती लक्ष ठेवणारे आणि शिवाय पैलवानकीला हातभार लावणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. तर निश्चित ते आम्हाला पैलवानाला सहकार्य करतील आणि पैलवानासाठी ठोस मदत करतील असं आम्हाला वाटतं. नक्कीच मंडळी, आमदार साहेबांनी बराचसा वेळ दिलेला. आज धावपळीचं युग आहे, बरेचशी मंडळी सत्कार समासाठी व्हिजिट वगैरे द्यायचं चालू आहे साहेबांचं, तरी त्यातनं वेळ दिला त्याबद्दल मी खरोखर आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कुस्ती शौकीनांच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो. साहेब, आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आमच्यासाठी, आपल्या क्षेत्रासाठी गौरवाची गोष्ट म्हणजे आपण आमदार झालात, हो, बद्दल धन्यवाद. थँक्यू, आभारी, नमस्कार.